प्रॉब्लेम सेट 2 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट आन्सर फॉर फॉलोइंग क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स दिले त्यासाठी करेक्ट आन्सर म्हणजे करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही आपल्याला इथे इक्वेशन दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला चेक करायचं की यामधला कोणता क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं डिसाईड करतो किंवा दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपण कसं डिसाईड करतो. आपल्याला त्यासाठी इक्वेशन पाहिजे इन द फॉर्म a² + bx + c = 0. या फॉर्ममध्ये इक्वेशन पाहिजे. त्यानंतर एक व्हेरिएबल आपल्याला पाहिजे. कंडिशन काय असते, देअर शुड बी वन व्हेरिएबल. व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स जो असतो किंवा मॅक्झिमम पॉवर जी असते, मॅक्झिमम इंडेक्स, दॅट मॅक्झिमम इंडेक्स शुड बी 2. आणि त्यानंतर रिमेनिंग इंडायसेस. रिमेनिंग इंडायसेस म्हणजे काय, इथे x⁻2 आहे, इथे x⁻1 आहे, इथे x⁻0 आहे, तर 1 0 हे झालं रिमेनिंग इंडायसेस. रिमेनिंग इंडायसेस दे शुड बी होल नंबर्स. अजून आपण असं बोलू शकतो a² + bx + c = 0 असं जर इक्वेशन असेल तर यामध्ये a ची व्हॅल्यू कधीच 0 नको. या कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ते इक्वेशन असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघूया ह्या कंडिशन्स कोणत्या कोणत्या इक्वेशनमध्ये सॅटिस्फाय होतं. फर्स्ट इक्वेशन a 5/x - 3 = x². आता हे इक्वेशन आपण थोडं रिअरेंज करू जेणेकरून ते या स्टँडर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये येणार आहे. इक्वेशन दिलेलं आहे 5/x - 3 = x². लेफ्ट हँड साईड आपण कशी लिहू शकतो, 5 - 3x/x = x². therefore 5 - 3x = x³ and therefore x³ + 3x - 5 = 0. हे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. आता आपली कंडिशन काय की क्वाड्रॅटिक म्हणजे काय, x² टर्म पाहिजे म्हणजे मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे 2. इथे मॅक्झिमम पॉवर मिळते 3 पॉवर मिळते. दॅट मीन्स दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन नाही आहे. सेकंड, x इनसाइड ब्रॅकेट x + 5 = 2. याला आपण जर सॉल्व केलं, ब्रॅकेट सॉल्व केलं तर x × x x² + 5x = 2. x² + 5x - 2 = 0. मॅक्झिमम पॉवर जाते 2. एकच व्हेरिएबल आहे, बाकीचे रिमेनिंग इंडेक्सेसचे पॉवर सुद्धा होल नंबर आहे. a ≠ = 0. सो x² + 5x - 2 दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सी बघूया, n - 1 = 2n. याला ज्यावेळेस आपण रिअरेंज करूया, -1 = 2n - n म्हणजे n, किंवा असं आपण लिहू शकतो n + 1 = 0. n + 1 = 0. व्हॉट इज इट, दिस इज लिनियर इक्वेशन. हे काय आहे, लिनियर इक्वेशन, कारण मॅक्झिमम पॉवर व्हेरिएबलची आहे 1. त्यामुळे सी इज नॉट आन्सर. देन डी जर बघितला 1/x², x + 2/x² = x. तर याला आपण जर रिअरेंज केलं, 1 × x + 2 x + 2/x² = x. रिअरेंज केलं आपल्याला मिळणार x + 2 = x³ x³ - x - 2 = 0. क्यूबची टर्म आली, दॅट मीन्स दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे यासाठी आन्सर आहे ऑप्शन बी. ओके, नाउ नेक्स्ट, आउट ऑफ फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्याच क्रायटेरियाचा यूज करून आपल्याला डिसाईड करायचं आहे की कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. फर्स्ट जर तुम्ही बघितलं, फर्स्टमध्ये x² + 4x = 11 + x². एक्सची मॅक्झिमम पॉवर किती जाते 2. तर इथे x² आहे. तर यावरून बऱ्याचदा बघा, आता ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय प्रॉब्लेम होतो, x² टर्म आहे. आपण काय शिकलो की आपल्याला मॅक्झिमम व्हेरिएबलची पॉवर पाहिजे 2. x² आहे, आपण बोलतो की हां दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. बट यामध्ये नेहमी केअरफुली इक्वेशन चेक करायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं, लेफ्ट हँड साईडला x² आहे, राईट हँड साईडला x² आहे, इक्वल टूचं साईन आहे. त्यामुळे काय होणार आहे, हा x² आणि हा x² कॅन्सल होणार आहे. बरोबर, सेम टर्म दोन्ही साईडला आहे. किंवा असं तुम्ही बोलू शकता, हा x² जर मी ह्या साईडला शिफ्ट केला तर x² - x² टर्म कॅन्सल होणार आहे. तर थोडक्यात हे इक्वेशन काय, दिस इज 4x = 11 किंवा 4x - 11 = 0. 4x⁻1 आहे, दिस इज लिनियर इक्वेशन. हे काय झालं, लिनियर इक्वेशन. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला फाइंड करायचं आहे विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे फर्स्ट हे असणार आहे, दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. बाकीचे पण ऑप्शन व्हेरीफाय करूया आपण. x² = 4x हे आपण असं लिहू शकतो, x² - 4x = 0. एक व्हेरिएबल आहे, मॅक्झिमम पॉवर आहे 2. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. a ≠ 0. 5x² = 90. सो x² = 18. बरोबर, सो x² - 18 = 0. दिस इज अगेन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मॅक्झिमम पॉवर व्हेरिएबलची जाते 2. नेक्स्टमध्ये 2x - x² = x² + 1. या साईडला सुद्धा, या इक्वेशनमध्ये सुद्धा दोन्ही साईडला x² आहे, बट एका ठिकाणी प्लस आहे, एका ठिकाणी मायनस आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण ही इक्वेशन रिअरेंज करू तसं आपण असं लिहिणार, 2x = x² + x², 2x² + 5 किंवा 2x² - 2x + 5 = 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे या क्वेश्चनसाठी विच इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यासाठी आन्सर आहे हे. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. रूट्स ऑफ x² + kx + k = 0 आर रिअल अँड इक्वल, फाइंड k. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्या रूट्सची कंडिशन दिलेलं आहे.
रूट्स आहे रिअल आणि इक्वल. काय दिलेलं आहे? रूट्स रिअल अँड इक्वल. म्हणजे रूट्सचं नेचर आपल्याला दिलेलं आहे. रूट्सचं नेचर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय कन्सिडर करायचं? आपल्याला डिस्क्रिमिनंट कन्सिडर करायचा. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा और डी. तर डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतो? बी स्क्वेअर मायनस 4ac. स्क्वेअर रूटच्या अंडर जी टर्म असते दॅट इज डिस्क्रिमिनंट. बी स्क्वेअर मायनस 4ac. तर ही व्हॅल्यू काय असणार आहे? ज्यावेळेस रूट्स रिअल असतील आणि इक्वल असेल, रिअल आणि इक्वल असेल त्यावेळेस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू नेहमी असते 0. ओके. निगेटिव्ह असेल, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल त्यावेळेस रूट्स रिअल नसतात. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ज्यावेळेस पॉझिटिव्ह असते त्यावेळेस रूट्स रिअल असतात आणि अनइक्वल असतात किंवा डिस्टिंक्ट असतात. ठीक आहे. कंडिशन इज रिअल अँड इक्वल, त्यामुळे डिस्क्रिमिनंट इज 0. आता बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. दिलेलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस के इज इक्वल टू 0. यामध्येच आपण कंपॅरिझन केली विथ स्टँडर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. याच्यासोबत जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला मिळणार एची व्हॅल्यू मिळणार 1, त्यानंतर बीची व्हॅल्यू मिळणार के आणि सीची व्हॅल्यूसुद्धा असणार आहे के. या व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायच्या. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. सिन्स डेल्टा इज इक्वल टू 0 देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. देअरफॉर बी इज के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू के इज इक्वल टू 0. देअरफॉर के स्क्वेअर मायनस 4k इज इक्वल टू 0. यामध्ये आपण काय करू शकतो? के कॉमन घेऊ शकतो. सो के इनसाइड ब्रॅकेट के मायनस 4 इज इक्वल टू 0. दोन टर्मचा प्रॉडक्ट 0 आहे. याचा अर्थ काय? के इज इक्वल टू 0. एक टर्म तरी ॲटलीस्ट 0 पाहिजे. सो के इक्वल टू 0 और के मायनस 4 इज इक्वल टू 0. केची व्हॅल्यू 0 मिळाली आहे, केची व्हॅल्यू मिळाली आहे 4. आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायची होती. सो के इज इक्वल टू 0 और 4 ऑप्शन सी. ठीक आहे. आता फोर्थ, फॉर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0. क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करायची. डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे स्क्वेअर रूटच्या अंडर जी टर्म असते बी स्क्वेअर मायनस 4ac त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काय असणार आहे? या इक्वेशनला आपण ज्यावेळेस या स्टँडर्ड इक्वेशनसोबत कम्पेअर करू त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे व्हॅल्यू ऑफ ए ॲज रूट 2, व्हॅल्यू ऑफ बी मायनस 5 अँड व्हॅल्यू ऑफ सी रूट 2. ओके. बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस 5 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. 25 मायनस रूट 2 इंटू रूट 2 2, 4 इंटू 2 8. 25 मायनस 8 किती असणार आहे? 70. डेल्टाची व्हॅल्यू आली 70 म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आली 70. ऑप्शन बी. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स हॅज रूट 3, 5. काही क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला विचारलं की यामधल्या कोणत्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट असतील 3 and 5. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार? हा क्वेश्चन आपण मल्टिपल वेजने सॉल्व करू शकतो. इक्वेशनचे रूट्स दिलेले आहे. रूट्सवरून आपण क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रेम करायचं शिकलेलो आहोत. सपोज अल्फा आणि बीटा इक्वेशनचे रूट्स असतील तर आपण क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फॉर्म करतो की क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फ्रेम करतो? व्हेरिएबल जर आपण एक्स कन्सिडर केला तर एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रेम करतो. इथे दोन रूट दिलेले आहेत 3 and 5. तर आपण अल्फाला 3 कन्सिडर करू शकतो, बीटाला 5 कन्सिडर करू शकतो. त्यामुळे इक्वेशन काय मिळणार? एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस 5 इंटू एक्स प्लस 3 इंटू 5 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 म्हणजे ऑप्शन बी. हा एक वे झाला. जर इन केस तुम्हाला हे माहीत नसेल सम ऑफ रूट प्रॉडक्ट ऑफ रूट तर तुम्ही काय करू शकता? 3 आणि 5 जस्ट इक्वेशन चेक करून तुम्ही बघू शकता की कोणत्या केसमध्ये रूट्स 3 and 5 पॉसिबल आहे. यामध्ये जर बघितलं 8 आहे तर असे दोन नंबर ज्याचा प्रॉडक्ट असणार आहे 8 समजणे मायनस 15 तर असे कोणते आपल्याला होल नंबर मिळू शकत नाही. इथे सुद्धा प्रॉडक्ट पाहिजे 5, सम पाहिजे 3 तर इथे सुद्धा पॉसिबिलिटी नाही कारण 5 into 1 किंवा 1 into 5 एवढं एकच पॉसिबिलिटी इथे आहे. थर्डसाठी जर तुम्ही बघितलं असे दोन नंबर पाहिजे याचा प्रॉडक्ट पाहिजे 15 ज्याची सम पाहिजे -8. प्रॉडक्ट पाहिजे 15 सम पाहिजे -8 म्हणजे -5 आणि -3. मग एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 3x प्लस 15 इज इक्वल टू 0. एक्स इनसाइड ब्रॅकेट एक्स मायनस 5 मायनस 3 इनसाइड ब्रॅकेट एक्स मायनस 5. सो एक्स मायनस 3 आणि एक्स मायनस 5 अशा दोन टर्म्स मिळाला. एक्सची व्हॅल्यू आहे 3, एक्सची व्हॅल्यू आहे 5. तर इथे सुद्धा ते सॅटिस्फाय होतं. किंवा अजून तुम्ही असंही करू शकता रूट्स दिलेले 3 आणि 5. आपल्याला माहिती आहे की मिडल जी टर्म असते मिडल टर्म नेहमी असते मायनस ऑफ सम ऑफ रूट्स इंटू एक्स. 3 आणि 5 आहे सम असणार आहे 8 तर मिडलमधली टर्म पाहिजे -8. -8 टर्म कुठे आहे? -8 टर्म आहे इथे. सो हे आहे याचं आन्सर. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6.
आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन फाइंड इक्वेशन्स हॅविंग सम ऑफ इट्स रूट -5. इक्वेशन दिलेलं तर आपल्याला चेक करायचं की कोणतं असं इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये सम ऑफ रूट्स आहे -5. सम ऑफ रूट्स म्हणजे रूट जर अल्फा आणि बीटा असतील तर त्याची सम पाहिजे -5. आता -b/a. तर आता काय करायचं आपल्याला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 सोबत कंपेअर करायचं. एबीची व्हॅल्यू चेक करायच्या आणि कोणत्या केसमध्ये हा रेशो -5 येतो ते आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा फर्स्ट केस जर आपण बघितली -b/a जर बघितला a b c अशा टर्म्स असतात. आपल्याला फक्त ह्या 2 टर्म्सचं काम आहे कारण आपल्याला a आणि b च्या टर्म पाहिजे. -b/a म्हणजे 15/3 सो +5 येतं. आपल्याला काय पाहिजे -5 सो इज नॉट पॉसिबल. नेक्स्ट b मध्ये जर बघितलं -5 -5 सो +5 नॉट पॉसिबल. सी मध्ये बघितलं तर -b/a म्हणजे -3/1 नॉट पॉसिबल. लास्ट केसमध्ये बघितलं -b/a -15/3 +15 सो -15 -15/3 ती व्हॅल्यू येते -5. सो सम ऑफ रूट्स -5 कशासाठी येत आहे ऑप्शन डी साठी. समजलं काय केलं. सम ऑफ रूट्सची कंडिशन दिली होती की सम ऑफ रूट्स पाहिजे -5. मग सम ऑफ रूट्स पाहिजे आहे आपल्याकडे एक रिलेशन आहे सम ऑफ रूट्स इज -b/a. मग प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी ए बीच्या व्हॅल्यू चेक करायच्या. रेशो घ्यायचा कोणत्या केसमध्ये हा रेशो मॅच होतो -5 सोबत ते इक्वेशन असणार आहे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 7 √5m² -√5m + √5 = 0. Which of the following statement is true for this equation? Real and unequal roots, real equal roots, roots are not real, 3 roots. तर एक इक्वेशन दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तर त्याच्यावरून आपल्याला चेक करायचं आहे की कोणतं स्टेटमेंट किंवा कोणतं ऑप्शन मॅच होतं आहे. तर थोडक्यात इथे रूट जर तुम्ही बघितलं ऑप्शन्स काय दिलेलं आहे रिअल आहे अनरिअल आहे इक्वल आहे तर आपल्या थोडक्यात नेचर ऑफ रूट काय असणार ह्या इक्वेशनसाठी ते चेक करायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली कोणतं ऑप्शन मॅच होणार ते डिसाईड करायचं आहे. तर नेचर ऑफ रूट म्हणजे आठवतं ना काय की आपल्याला त्यासाठी काय करायचं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पाहिजे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आहे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्याच्या अकॉर्डिंग नेचर ऑफ रूट डिसाईड होतं. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन √5m² -√5m + √5 = 0. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी √5 टर्म दिलेला आहे त्यामुळे आपण काय करू शकतो याला इथे सिम्प्लिफाय करू शकतो. आपण काय करू शकतो √5 इथे कॉमन घेऊ शकतो राईट आणि त्यानंतर हा √5 आपण ह्या साईडला जर शिफ्ट केला सो m² - m + 1 = 0 पण √5 म्हणजे 0 किंवा तुम्ही असंही करू शकता थ्रू आउट या इक्वेशनला √5 ने डिवाइड करू शकता. प्रत्येक ठिकाणचं √5 कॅन्सल होणार आहे इथे असणार 0 पण √5 दॅट इज 0. तर हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून या फॉर्ममध्ये मिळवलेलं आहे. आता आपल्याला याच्यासाठी रूटचं नेचर काय आहे ते डिसाईड करायचं. रूटचं नेचर डिसाईड करायचं म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पाहिजे. त्यामुळे आपण याला कम्पेअर करणार विथ स्टँडर्ड इक्वेशन ax² + bx + c = 0. त्यामुळे a ची व्हॅल्यू मिळणार 1 b ची व्हॅल्यू मिळणार -1 आणि c ची व्हॅल्यू मिळणार 1. abc ची व्हॅल्यू मिळाला. देन डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा = b² - 4ac स्क्वेअर रूटच्या अंडर जी टर्म असते दॅट टर्म b² - 4ac b² - 1² -4 × a × c 1 - 4 व्हॅल्यू आली -3 व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह व्हॅल्यू आली डेल्टा <0. लगेच समजलं पाहिजे निगेटिव्ह व्हॅल्यू स्क्वेअर रूटच्या अंडर निगेटिव्ह नंबर याचा अर्थ काय ती टर्म असणार आहे नॉट रिअल. ती टर्म नॉट रिअल आहे म्हणजेच काय रूट आहे रूट इज नॉट रिअल. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो बघा नॉट रिअलचं ऑप्शन आहे रूट्स आर नॉट रिअल ऑप्शन सी. ठीक आहे 3 रूट तर पॉसिबल नाही कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्झिमम 2 रूट्स असू शकतात. 3 रूट इज नॉट पॉसिबल. नेक्स्ट क्वेश्चन वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन x² + mx - 5 = 0 इज टू फाइंड m. इक्वेशन दिलेलं आहे इक्वेशनचं एक रूट दिलेलं आहे तर आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे कसं सॉल्व करणार क्वेश्चन x² + mx - 5 = 0. एक रूट दिलेला आहे 2 एक रूट 2 दिला आहे म्हणजेच काय रूट म्हणजे काय सोल्युशन म्हणजे काय एक्सची व्हॅल्यू. सो x = 2 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आपण जेव्हा बोलतो की एखादी व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे किंवा रूट आहे याचा अर्थ काय ती व्हॅल्यू ते इक्वेशन सॅटिस्फाय करते. इक्वेशन सॅटिस्फाय करते म्हणजे काय ती व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड असणार आहे. माहिती आहे आठवते आपण जेव्हा रूट किंवा सोल्युशनची कॉन्सेप्ट बघितली त्यावेळेस आपण ह्या गोष्टी डिस्कस केल्या. तर x = 2 हे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. याचा अर्थ काय x = 2 ही व्हॅल्यू एक्सची ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. त्यामुळे आपण काय करूया या इक्वेशनमध्ये एक्सची 2 ही व्हॅल्यू पुट करूया. सो 2² + m × 2 - 5 = 0. इक्वेशन सॅटिस्फाय करते म्हणजे लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड असणार आहे. सो 4 + 2m - 5 = 0
2m minus 1 is equal to 0, 2m is equal to 1, m is equal to 1/2. m ची व्हॅल्यू 1/2, m ची व्हॅल्यू 1/2 ऑप्शन सी. बघा किती छोटे छोटे सोल्युशन आहे याचे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला चेक करायचं आहे की दिलेल्या इक्वेशनपैकी कोणते इक्वेशन क्वाड्रॅटिक असणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपण कसं चेक करतो, तर इक्वेशन दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 वेअर ए शुड नॉट बी इक्वल टू 0, एची व्हॅल्यू 0 नको. त्यानंतर मॅक्झिमम व्हेरिएबल पाहिजे एक किंवा एक व्हेरिएबल त्यामध्ये पाहिजे इक्वेशनमध्ये, 1 व्हेरिएबल. अँड देन मॅक्झिमम इंडेक्स पाहिजे 2, म्हणजे त्या व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर पाहिजे 2. आणि रिमेनिंग इंडायसेस शुड बी होल नंबर्स. या कंडिशन सॅटिस्फाय झाला तर दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. सो फर्स्ट इज एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 11 इज इक्वल टू 0. हियर व्हेरिएबल एकच आहे, व्हेरिएबल 1 व्हेरिएबल दॅट इज x. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ x इज 2. रिमेनिंग इंडायसेस म्हणजे काय, एक्स व्यतिरिक्त एक्स स्क्वेअर आहे, त्यानंतर एक्स पॉवर 1 आहे, एक्स पॉवर 0 आहे, ते झाले रिमेनिंग इंडायसेस. रिमेनिंग इंडायसेस आहे होल नंबर्स. एची व्हॅल्यू आहे 1 विच इज नॉट इक्वल टू 0. ही कंडिशन 1 2 3 4 या चारही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. देअरफॉर गिवन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे फर्स्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला बाकीचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता सेकंडचं बघितलं, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे RHSला राईट हँड साईडला 0 पाहिजे. त्यामुळे सेकंड इक्वेशन आपण रिअरेंज करूया. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरला लेफ्ट साईडला शिफ्ट केला, प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार, त्यामुळे इक्वेशन काय असणार आहे, मायनस 2x प्लस 5. आता हे जे इक्वेशन बघितलं तर लगेच समजेल हे कोणतं इक्वेशन आहे. दिस इज लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन का, कारण एक्सची मॅक्झिमम पॉवर किती आहे 1. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो हियर मॅक्झिमम पॉवर और मॅक्झिमम इंडेक्स ऑफ एक्स इज 1 नॉट इक्वल टू 2. 1 आहे, नॉट इक्वल टू 2. देअरफॉर दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज लिनियर इक्वेशन. सो सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. नाव थर्ड, एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. थर्ड, x plus 2 bracket square is equal to 2x square. Therefore x square plus a plus b bracket square expansion असतं a square plus 2ab plus b square. x square plus 2 into a into b means 4x plus 4 is equal to 2x square. Therefore 4x plus 4 is equal to x square. हा x square जो आहे तो आपण ह्या साईडला शिफ्ट केला. and therefore x square minus 4x minus 4 is equal to 0. या दोन टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट केला. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 4 इज इक्वल टू 0. दिस इज स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे दिस इज इक्वेशन. आता आपण चेक करू हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही, कारण यामध्ये जर तुम्ही बघितलं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 यासोबत कम्पेअर केलं, ए इज नॉट इक्वल टू 0. एची व्हॅल्यू 1 आहे, ए नॉट इक्वल टू 0. मॅक्झिमम व्हेरिएबल एक आहे, 1 व्हेरिएबल दॅट इज एक्स. एक्सची मॅक्झिमम इंडेक्स काय आहे, एक्सचा मॅक्झिमम इंडेक्स आहे 2. आणि रिमेनिंग इंडायसेस काय आहे, होल नंबर्स. म्हणजे सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतं. सो दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड वन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेहमी फक्त लगेच इक्वेशन बघून डिसाईड करू नका, नेहमी त्याला या फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करा. राईट हँड साईडला 0 पाहिजे, या फॉर्ममध्ये अरेंज करा. त्यानंतर काही टर्म कॅन्सल होतील किंवा मग काही टर्म मागे पुढे होतील, तर त्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. नाव थर्ड, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ फॉलोइंग इक्वेशन. काही इक्वेशन दिलेलं आहे, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, डेल्टा और डी. डिस्क्रिमिनंट म्हणजे स्क्वेअर रूटच्या अंडर जी टर्म असते त्याला आपण बोलतो डिस्क्रिमिनंट, विच इज बी स्क्वेअर मायनस 4ac. मग इथे जे कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. त्यासाठी आपल्याला पाहिजे BAC आणि त्यासाठी आपल्याला कम्पेअर करावं लागेल प्रत्येक इक्वेशनला विथ स्टँडर्ड इक्वेशन दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0 सोबत. ठीक आहे, दिस इज स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो फर्स्ट, comparing with standard quadratic equation, a is equal to 2,
इथे व्हेरिएबल एक्स होता, इथे व्हेरिएबल वाय आहे. ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू -1, सी इज इक्वल टू 2. इथे -y आहे म्हणजे -1y. सो बीची व्हॅल्यू आहे -1, सीची व्हॅल्यू आहे 2. ए बी सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाला. डिस्क्रिमिनंट दॅट इज डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. सो -1 स्क्वेअर -4 इंटू ए इंटू सी 1 मायनस 16. सो दॅट इज इक्वल टू -15. डेल्टाची व्हॅल्यू काय आली -15. फक्त डेल्टाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट आपल्याला करायची. सेकंड 5m² -m इज इक्वल टू 0 असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर केलं एची व्हॅल्यू मिळणार 5, बीची व्हॅल्यू मिळणार -1 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे 0. ठीक आहे. इथे सीची टर्म मिसिंग आहे. सो 5m² -m प्लस 0 इज इक्वल टू 0. दिस इज सी इज 0. डिस्क्रिमिनंट b² -4ac, b² -4 इंटू a इंटू सी 1 मायनस ही व्हॅल्यू येणार 0. सो डिस्क्रिमिनंट इज 1. थर्ड √5x² -x मायनस √5. तर याला आपण ज्यावेळेस कम्पेअर करू स्टँडर्ड इक्वेशन सोबत एची व्हॅल्यू असेल √5, बीची व्हॅल्यू असणार आहे -1 आणि सीची व्हॅल्यू असणार आहे -√5. ax² प्लस bx प्लस सी, बीची व्हॅल्यू आहे -1, सीची व्हॅल्यू आहे -√5. त्यानंतर डेल्टा इज इक्वल टू b² -4ac -1 स्क्वेअर -4 इंटू a इंटू सी. सो 1 मायनस मायनस प्लस 4 इंटू √5 इंटू √5 इज 5. 1 प्लस 20, 1 प्लस 20 is 21. Delta is equal to 21. Next question, question number 6. Determine the nature of roots for each of the quadratic equation. काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्यासाठी आपल्याला रूट्सचं नेचर काय असणार ते डिसाईड करायचं आहे. नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय आपल्याला डिसाईड करायचं की रूट्स रिअल असतील, नॉट रिअल असेल, इक्वल असतील किंवा काय ज्या गोष्टी आपण शिकलो त्यामधलं कोणती पॉसिबिलिटी आहे किंवा कोणती केस आहे ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण नेचर ऑफ रूट बोलतो ते आपण कशावरून डिसाईड करतो, आपण ते डिसाईड करतो डिस्क्रिमिनंट दॅट इज डेल्टावरून. डेल्टा म्हणजे काय b² -4ac. सो थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक केससाठी b² -4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यानंतर त्या व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग चेक करायचं की आपल्याला प्रत्येक केसमध्ये रूट्सचं नेचर काय असणार आहे. तर त्यामध्ये आपण 3 केसेस बघितलेला डिपेंडिंग ऑन व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ज्यावेळेस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. या 3 केसेस आपण बघितलेल्या. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, b² -4ac अंडर रूटच्या हे जे रूट साईन असेल त्याच्या इथे जी टर्म असेल दॅट टर्म इज डिस्क्रिमिनंट. त्यामुळे ज्यावेळेस ही टर्म पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस आपल्याला रूट्स मिळतील रिअल. ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस सुद्धा रूट आपल्याला मिळणार आहे रिअल. बट ज्यावेळेस ही टर्म निगेटिव्ह असेल, रूटच्या अंडर निगेटिव्ह आहे, म्हणजे विच इज नॉट रिअल टर्म त्यावेळेस रूट असणार आहे नॉट रिअल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल अंडर रूटच्या खाली, रूटच्या अंडर जी टर्म पॉझिटिव्ह आहे तर त्या केसमध्ये आपल्याला मिळतं अनइक्वल रूट्स, अनइक्वल किंवा असं आपण बोलू शकतो डिफरंट रूट्स मिळतात. आणि ज्यावेळेस ही टर्म 0 असेल त्यावेळेस आपण बघतो की आपल्याला रिपीटेड किंवा इक्वल किंवा सेम रूट्स मिळतात, इक्वल ऑर सेम ऑर रिपीटेड रूट्स. तर या सगळ्या कंडिशन्स आपल्याला चेक करायचे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला डिसाईड करायचं आहे नेचर ऑफ रूट. ठीक आहे, आठवते. आता बघूया फर्स्ट इक्वेशन आहे 3x² -5x + 7 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार, आपल्याला लागणार आहे ABCच्या व्हॅल्यू. सो आपण ABCची व्हॅल्यू कशी डिसाईड करतो, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू 0. ax² + bx + c इज इक्वल टू 0. आपण ज्यावेळेस यासोबत कंपेअर करू आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल 3, b ची व्हॅल्यू मिळेल -5 आणि c ची व्हॅल्यू मिळणार आहे 7. ABCच्या व्हॅल्यू मिळाला. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्क्रिमिनंट d दॅट इज इक्वल टू b² -4ac दॅट इज इक्वल टू -5² -4 इंटू a इंटू c. सो 25 -12 इंटू 7 84. 25 - 84 किती असणार, निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते. 84 - 25 9 and then 59 -59 -59. ठीक आहे. डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला, डिस्क्रिमिनंट इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 आहे, लेस दॅन 0 आहे म्हणजे काय, रूट्स काय असणार आहे, रूट्स आर नॉट रिअल. रूट्स आर नॉट रिअल किंवा आपण असं बोलू शकतो कॉम्प्लेक्स और इमॅजिनरी रूट. नाउ सेकंडसाठी अगेन
या इक्वेशनसाठी सुद्धा आपण एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 सोबत कम्पेअर करणार. एची व्हॅल्यू आपल्याला मिळणार √3, बीची व्हॅल्यू असणार आहे √2 अँड सीची व्हॅल्यू असणार आहे -2√3. ठीक आहे. आता ही स्टेप मी स्किप केली, डिरेक्टली व्हॅल्यू लिहिली आहे ए बी सीची. देन डेल्टा बी स्क्वेअर -4ac बी स्क्वेअर √2 स्क्वेअर -4 इंटू ए इंटू सी. √2 स्क्वेअर म्हणजे 2 मायनस मायनस प्लस सगळे नंबर्स प्रॉडक्टमध्ये आहे मायनस मायनस प्लस 4 इंटू 2 8 √3 इंटू √3 3 24. सो डेल्टाची व्हॅल्यू 26. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मीन्स ग्रेटर दॅन 0. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा ग्रेटर दॅन 0 म्हणजे फर्स्ट केस. फर्स्ट केस म्हणजे रूट्स कसे असणार आहे, रिअल अँड डिस्टिंक्ट किंवा रिअल अँड अनइक्वल. ठीक आहे. अँड देन लास्ट थर्ड एम हा व्हेरिएबल आहे इथे. एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू आहे -2 आणि सीची व्हॅल्यू आहे 1. डिस्क्रिमिनंट डेल्टा बी स्क्वेअर -4ac, बी इज -2 स्क्वेअर -4 इंटू ए इंटू सी. 2 स्क्वेअर इज 4, 4 - 4 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आली 0, डेल्टाची व्हॅल्यू आली 0. डेल्टाची व्हॅल्यू 0, दॅट मीन्स रूट्स आर रिअल अँड इक्वल. रूट्स आर रिअल अँड इक्वल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते आपल्याला सॉल्व करायचे म्हणजे काय आपल्याला रूट फाइंड करायचे किंवा सोल्युशन फाइंड करायचे किंवा झिरोची व्हॅल्यू फाइंड करायची. सो थोडक्यात जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची म्हणजे आपल्याला एक्स एमची व्हॅल्यू इथे फाइंड करायची. आता इथे फक्त त्यांनी सॉल्व बोललेलं आहे, यामध्ये त्यांनी कोणती मेथड स्पेसिफाय नाही केलेली. आपण 3 मेथड बघितलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचे. फर्स्ट होती फॅक्टरायझेशन मेथड, त्यानंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर आणि त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला, सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला. या 3 मेथड आपण बघितल्या. तर यामध्ये कोणती मेथड आपण यूज करू शकतो, तर यामध्ये प्रेफर काय करायचं, फर्स्ट अँड लास्ट मेथड, ह्या 2 मेथड प्रेफर करायच्या. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडच्या शक्यतो जायचं नाही आपण, ती मेथड मोस्टली आपण यूज नाही करत. तर सगळ्यात आधी बघायचं जर सपोज नंबर लहान असेल आणि बघून जर तुम्ही फॅक्टर्स डिसाईड करू शकत असाल किंवा त्या नंबरचे किंवा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स इझिली पडत असेल तर फॅक्टरायझेशन मेथड यूज करा. अदरवाईज सिम्पली क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो फॉर्म्युला मेथड आपण बघितली ती मेथड यूज करा, दॅट इज बेस्ट. ठीक आहे. तर बघूया आता आपण कोणत्या केसमध्ये कोणती मेथड यूज करायची, ते डिपेंड करेल की कशा टाईपचा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे 1/x + 5 इज इक्वल टू 1/x स्क्वेअर. सगळ्यात आधी ह्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करूया, सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर x स्क्वेअर इंटू 1 x स्क्वेअर इज इक्वल टू 1 इंटू x + 5 x + 5 अँड देअरफॉर x स्क्वेअर - x - 5 इज इक्वल टू 0. हे झालं स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता ह्या हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे म्हणजे याचे आपल्याला रूट्स फाइंड करायचे. तर आपण ज्यावेळेस फॅक्टरायझेशन मेथड यूज करू, फॅक्टरायझेशन मेथडच्याकडून आपण काय करतो, आपण असे 2 नंबर फाइंड करतो की ज्याचा प्रॉडक्ट आणि समचा काहीतरी कंडिशन सॅटिस्फाय होते. तर यामध्ये प्रॉडक्टची कंडिशन काय असणार, प्रॉडक्ट शुड बी -5 इंटू 1. बरोबर, इथे x स्क्वेअर आहे म्हणजे 1 आहे. सो -5 इंटू 1 म्हणजे प्रॉडक्ट पाहिजे -1, सम पाहिजे -1. प्रॉडक्ट -5, सम पाहिजे 1, पॉसिबल नाही आहे. असे कोणतेच 2 नंबर नाही. त्यामुळे आपण काय करूया, या केसमध्ये सिम्पली क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो फॉर्म्युला मेथड आहे ती यूज करूया. सो कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्यावरून आपल्याला व्हॅल्यू मिळणार एची 1, बीची व्हॅल्यू मिळणार -1 आणि सीची व्हॅल्यू मिळणार -5. 1 - 1 - 5 एबीसीची व्हॅल्यू मिळाला. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला x इक्वल टू -b प्लस मायनस √b स्क्वेअर -4ac/2a हा फॉर्म्युला आहे. यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या. देअरफॉर x इज इक्वल टू -(-1) प्लस मायनस √b स्क्वेअर -1 स्क्वेअर -4 इंटू a इंटू c/2a म्हणजे 2 इंटू 1 दॅट इज 2. सो दॅट इज इक्वल टू 1 प्लस मायनस 1 प्लस 20/2. ठीक आहे. सो 1 प्लस मायनस 21/2. 21ला आपण असं काही फॅक्टरायझेशन किंवा याचे काही फॅक्टर्स फाइंड करू शकतो का की जे रूटच्या बाहेर 21 3 इंटू 7 दोन्ही प्राईम नंबर आहे. त्यामुळे आपण काय करू, 21ला ॲज इट इज टू. त्यामुळे इथे रूट्स सोल्युशन काय असणार आहे या केसमध्ये, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळते x इक्वल टू 1 प्लस √21/2 आणि x इक्वल टू 1 मायनस √21/2 हे असणार आहे पहिल्या इक्वेशनसाठीचे 2 सोल्युशन.
इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 3x/10 मायनस 1/10 इज इक्वल टू 0. याला सगळ्यात आधी आपल्याला रिअरेंज करावं लागणार आहे. आपण काय करू, प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटर 10 करूया. सो डिनॉमिनेटर जर मला 10 करायचं आहे, इथे डिनॉमिनेटर आहे 1, त्यामुळे ते 10 करण्यासाठी इथे मी याला डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय करेल, डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे न्यूमरेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो दॅट टर्म विल बी 10x² मायनस 3x मायनस 1/10 इज इक्वल टू 0. हा 10 आपण ह्या साईडला पाठवलं तर 0 × 10 दॅट विल बी 0 आणि लेफ्ट साईडला राहणार 10x² मायनस 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. झालं स्टँडर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मिळालं x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता कोणती मेथड यूज करायची, तर इथे जर बघितलं आपल्याला काय पाहिजे, नंबर्स पाहिजे ज्याचा प्रॉडक्ट असेल -10 आणि ज्याची सम असेल -3. ठीक आहे, प्रॉडक्ट -10 सम -3 दोन नंबर्स पाहिजे आपल्याला 5 आणि 2. सम निगेटिव्ह येते म्हणजे मोठ्या नंबरला निगेटिव्ह साईन पाहिजे. -5 × 2 -10 आणि -5 + 2 -3. तर इथे बघा फॅक्टरायझेशन मेथड इझी जाणार आहे. लगेच बघून आपल्याला रूट्स मिळालेले आहेत त्यामुळे आपण काय करू, इथे फॅक्टरायझेशन मेथड यूज करूया. सो बाय फॅक्टरायझेशन मेथड 10x² फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण काय करतो, आपल्याला ज्यावेळेस हे दोन नंबर्स मिळतात आपण फर्स्ट टर्म लास्ट टर्म राईट हँड साईड ॲज इट इज ठेवतो, मधल्या नंबरला किंवा मिडल टर्मला आपण ह्या दोन टर्मच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो. सो -5x + 2x, कारण -5 + 2x फायनल काय होणार -3x होणार आहे, म्हणजे ओरिजिनल इक्वेशन चेंज झालेलं नाही आहे. नेक्स्ट स्टेप काय असते, आपण कॉमन दोन दोनचा ग्रुप करतो आणि कॉमन फाईंड करतो. इथे कॉमन काय येणार आहे 5x इनसाइड ब्रॅकेट 2x - 1 + 1 इनसाइड ब्रॅकेट 2x - 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 5x + 1 आणि 2x - 1 इज इक्वल टू 0. दोन नंबरचा प्रॉडक्ट 0 आहे, ॲटलीस्ट 1 शुड बी 0. सो 5x + 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर 5x इज इक्वल टू -1 और 2x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू -1/5 आणि x इज इक्वल टू 1/2. सो एक्सचे सोल्युशन काय मिळालं, x इक्वल टू -1/5, x इक्वल टू 1/2. नाउ थर्ड, कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड अवॉइड करायची. मोस्टली फर्स्ट आधी सगळ्यात आधी चेक करायचे फर्स्ट मेथड फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला फॅक्टर्स मिळत आहे का. फॅक्टर्स नसतील मिळत, जास्त टाईम जात असेल तर सरळ आपलं फॉर्म्युला मेथड यूज करायची. सो थर्ड आहे 2x + 3² इज इक्वल टू 25. आता हे जे इक्वेशन तुम्ही बघितलं, बघा इक्वेशन बघतानाच तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथे काय दिलेलं आहे. 2x + 3² इज इक्वल टू 25. 25 आहे. 25 म्हणजे आपण असं लिहू शकतो 2x + 3² इज इक्वल टू 5², राईट. स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. आपण लगेच काय करू शकतो, या दोन्ही साईडचे रूट्स इथल्या इथेच फाइंड करू शकतो. सो टेकिंग रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेऊ त्यावेळेस आपल्याला मिळणार 2x + 3 इज इक्वल टू ±5. 25 आहे ना, तर तो 5चा पण स्क्वेअर असू शकतो, -5चा पण स्क्वेअर असू शकतो. अँड देअरफॉर 2x + 3 इज इक्वल टू 5 और 2x + 3 इज इक्वल टू -5. देअरफॉर 2x इज इक्वल टू 5 - 3 2 अँड x इज इक्वल टू 1, किंवा 2x इज इक्वल टू -5 - 3 -8 आणि म्हणून एक्सची व्हॅल्यू असणार -8/2 दॅट इज -4. एक्सच्या या दोन व्हॅल्यू मिळाल्या. आता इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी तुम्ही याऐवजी अशी सुद्धा स्टेप करू शकता. 2x + 3² - 5² इज इक्वल टू 0. सो a² - b² इज इक्वल टू 0. a + b इंटू a - b इज इक्वल टू 0 आणि म्हणून मग 2x + 3 + 5 आणि 2x + 3 - 5 इज इक्वल टू 0. सो 2x + 8 इक्वल टू 0 किंवा 2x - 2 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू -4. ही मेथडसुद्धा तुम्ही इथे फॉलो करू शकता. किंवा हे सुचत नसेल, सिम्पल काय करा, एक्सपान्शन करा. एक्सपान्शन करून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करा, x² + bx + c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये, आणि त्यानंतर कोणत्या एका मेथडनी तुम्ही ते एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. नाउ नेक्स्ट m², फोर्थ इक्वेशन m² + 5m + 5 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, x² + bx + c इज इक्वल टू 0. आता सगळ्यात आधी चेक करायचं फॅक्टरायझेशन मेथड पॉसिबल आहे का. फॅक्टरायझेशन मेथडच्या अकॉर्डिंग आपल्याला असे दोन नंबर पाहिजे ज्याचा प्रॉडक्ट असणार आहे 5, ज्याची सम असणार आहे 5. दोन नंबर ज्याचा प्रॉडक्ट 5 सम 5, तर असे दोन नंबर आपण इझिली फाइंड करू शकत नाही.
त्यामुळे इथे आपण यूज करणार फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. फॉर्म्युला मेथडच्या अकॉर्डिंग आपल्याला काय काय लागणार आहे, आपल्याला ABCची व्हॅल्यू लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी कंपेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0 आपल्याला Aची व्हॅल्यू मिळणार 1, Bची व्हॅल्यू मिळणार 5 आणि Cची व्हॅल्यू मिळणार 5. एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू फॉर्म्युला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला m variable value of variable is equal to minus b plus minus under root b square minus 4ac upon 2a. Therefore, m is equal to minus b plus minus under root b square into 5 square minus 4 into a into c upon 2a. m is equal to minus 5 plus minus under root 5 square is 25 minus 20 upon m is equal to minus 5 plus minus root 5 upon 2. Therefore, m root काय मिळणार आपल्याला minus 5 plus root 5 upon 2 or m is equal to minus 5 minus root 5 upon 2. तर हे झाले दोन रूट्स, m equal to minus 5 plus root 5 upon 2 and m equal to minus 5 minus root 5 upon 2. हे झाले दोन व्हॅल्यूज किंवा सोल्युशन. नाउ नेक्स्ट फिफ्थ 5m square plus 2m plus 1 is equal to 0. अकॉर्डिंग टू फॅक्टरायझेशन मेथड आपल्याला असे दोन नंबर पाहिजे ज्याचा प्रॉडक्ट असेल 5 ज्याची सम असेल 2. असे दोन नंबर इझिली आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपण काय करू, फॉर्म्युला मेथड इथे सुद्धा यूज करणार आहोत. सो कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. व्हॅल्यू ऑफ A इज 5, B इज 2 अँड C इज इक्वल टू 1. आता आपण एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्यामुळे या व्हॅल्यू आपण आता सध्या डिरेक्टली लिहितोय, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इक्वल टू 0 लिहिण्याची गरज नाही. सो A इज 5, B is 2 and C is equal to 1, and therefore m is equal to minus b plus minus under root b square minus 4ac upon 2a according to formula method. Okay, and therefore m is equal to minus b plus minus under root b square 2 square minus 4 into a into c upon 2a, 2 into 5. Minus 2 plus minus under root 4 minus 20 upon 10 minus 2 plus minus under root minus 16 upon 10. m ची व्हॅल्यू मिळाली -2 प्लस मायनस अंडर रूट -16 upon 10. आता इथे जर बघितलं अंडर रूट -16 दिस इज नॉट रिअल नंबर, देअरफॉर इथे आपण मेन्शन करू शकतो देअरफॉर रूट्स आर नॉट रिअल. तर यामध्ये तुम्ही फक्त आधी b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड केली आणि त्याच्यावर जरी कन्क्लूड केलं की रूट्स रिअल नाही आहे तरी सुद्धा तेवढं सुद्धा सोल्युशन सफिशियंट असणार आहे. नाव लास्ट एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. 6 x square minus 4x minus 3 is equal to 0. Comparing with x square plus bx plus c is equal to 0. किंवा आपण बघूया फॅक्टरायझेशन मेथड इथे आपल्याला यूज करता येईल का. -3 असे दोन नंबर पाहिजे आपल्याला की ज्याचा प्रॉडक्ट पाहिजे -3 ज्याची सम पाहिजे -4. पॉसिबिलिटी नाही आहे इझिली फाइंड करणं, त्यामुळे आपण इथे अगेन फॉर्म्युला मेथडचा यूज करणार. सो a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4 अँड c इज इक्वल टू -3. ठीक आहे. x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फॉर्म्युला इज -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a and therefore x is equal to -b plus minus under root b square minus 4 into a into c upon 2a. Minus minus plus 16 plus 12 upon 2. So 4 plus minus under root 28 upon 2. Therefore x is equal to 4 plus minus आता स्क्वेअर रूटच्या अंडर टर्म आहे 28ला आपण कसं फॅक्टराइज करू शकतो जेणेकरून एखादा नंबर तरी बाहेर येईल. सो 28 इज 4 into 7, 4 बाहेर येऊ शकतो, त्यामुळे याला आपण लिहिणार अंडर रूट 4 into 7. ओके. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4 प्लस मायनस 2 रूट 7 अपॉन 2. 4 into 7 हा आपण बाहेर घेणार त्यामुळे तो होणार 2 into रूट 7 अँड हेच एक्स इज इक्वल टू 2ने ज्यावेळेस आपण डिवाइड करूया त्यावेळेस 4 upon 2 प्लस मायनस हा 2 कॅन्सल होणार अँड हेच एक्स इज इक्वल टू 2 प्लस रूट 7 अँड एक्स इज इक्वल टू 2 मायनस रूट 7. तर ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहे एक्सच्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8.
फाइंड m if m minus 12 x square plus 2 inside bracket m minus 12 into x plus 2 is equal to 0 has real and equal root. तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एमची व्हॅल्यू काय ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ती फाइंड करण्यासाठी आपल्याला कंडिशन दिलेली आहे की ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी रिअल आणि इक्वल रूट आहे. म्हणजे जे रूट्सचं नेचर आहे रूट्सचं नेचर इथे डिस्क्राईब केलेलं आहे. तर रिअल आणि इक्वल रूट आहे, रूटचं नेचर सांगितलं आहे, म्हणजे इथे आपल्याला डिस्क्रिमिनंटची कंडिशन यूज करावी लागणार आहे. सो सोल्युशन गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन m minus 12 into x square plus 2 m minus 12 into x plus 2 is equal to 0. ओके, आपल्याला रूट्सचं नेचरची कंडिशन यूज करायची, डिस्क्रिमिनंट फाइंड करायचं, म्हणजे आपल्याला ABCची व्हॅल्यू लागणार आहे. त्यामुळे आपण या इक्वेशनला कम्पेअर करणार विथ स्टँडर्ड इक्वेशन. कम्पेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन a x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार a इज इक्वल टू m minus 12. देन b ची व्हॅल्यू असणार आहे 2 इनसाइड ब्रॅकेट m minus 12 आणि c ची व्हॅल्यू असणार आहे 2. ABCची व्हॅल्यू आपल्याला मिळाला. त्यानंतर नेक्स्ट गिवन रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स रियल आणि इक्वल आहे याचा अर्थ काय, डिस्क्रिमिनंट दॅट इज इक्वल टू डेल्टा ऑर डी दॅट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. ही व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे, लेस दॅन 0 असणार आहे की ग्रेटर दॅन 0 असणार आहे. रियल आहे म्हणजे लेस दॅन 0 तर पॉसिबल नाही आहे. इक्वल आहे, रियल आणि इक्वल आहे म्हणजे काय, ही व्हॅल्यू असणार आहे इक्वल टू 0. कारण जर ग्रेटर दॅन 0 असेल त्यामध्ये आपल्याला अनइक्वल रूट्स मिळतात, डिस्टिंक्ट रूट मिळतात. रियल आहे इक्वल आहे म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 असणार आहे. या कंडिशनचा यूज आता आपल्याला करायचा आहे. व्हॉट इज बी, बी इज 2 m minus 12 bracket square b square minus 4 into a into c that is equal to 0. Okay, and therefore 2 square 4 m minus 12 square minus 4 into 2 8 inside bracket m minus 12 is equal to 0. आता यामध्ये आपण काय कॉमन घेऊ शकतो, तर यामध्ये आपण 4 कॉमन घेऊया. 4 इनसाइड ब्रॅकेट किंवा m minus 12 सुद्धा कॉमन घेऊ शकतो आपण. तर आपण काय करू, 4 इंटू m, बघा या टर्म 4 8 यामधून 4 कॉमन घेऊ शकतो. m minus 12 स्क्वेअर m minus 12. सो m minus 12 आपण कॉमन घेऊ शकतो. इनसाइड ब्रॅकेट m minus 12 असणार आहे आणि त्यानंतर -2 इज इक्वल टू 0. ठीक आहे, -2 m 4 इंटू 2 8 इंटू m minus 12. अँड देअरफॉर आता हा 4 जो आहे 4 इथे मल्टिप्लाय करतो आहे. आपल्याला काय करायचं, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. त्यामुळे आपण बघायचं की आपण किती काय काय गोष्टी इथे कॅन्सल करू शकतो किंवा कट करू शकतो. 4 आहे, हा 4 काय करू आपण राईट हँड साईडला पाठवूया. सो 0/4 होणार, 0/4 म्हणजे 0/4 म्हणजे काय 0. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो m minus 12 इंटू इनसाइड ब्रॅकेट m minus 12 minus 2 म्हणजे m minus 14 इज इक्वल टू 0/4 दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे, अँड हेन्स therefore m minus 12 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m minus 14 इज इक्वल टू 0. समजलं इथपर्यंत. 2 ब्रॅकेट आहे, 2 नंबरचा प्रॉडक्ट 0 आहे. याचा अर्थ काय, ॲटलिस्ट एक नंबर 0 असणार आहे. ॲटलिस्ट 1 नंबर शुड बी 0. सो m minus 12 इज इक्वल टू 0 और m minus 14 इज इक्वल टू 0. therefore m इज इक्वल टू 12 और m इज इक्वल टू 14. एमच्या 2 व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या, आपल्याला एमचीच व्हॅल्यू फाइंड करायची होती. सो एमची व्हॅल्यू जेव्हा 12 इथे पुट करू आपण, तर ही फर्स्ट ब्रॅकेट बघा 12 minus 12 0 होणार आहे. इथे सुद्धा 12 minus 12 0 होणार. सो थोडक्यात काय, कोइफिशियंट 0 होत आहे, कोइफिशियंट 0 होत आहे, त्यामुळे एमची व्हॅल्यू 12 नसणार आहे. एम कॅन नॉट बी इक्वल टू 0. समजलं, एमची व्हॅल्यू 12 काय नाही, कारण 12 जर पुट केलं एमची व्हॅल्यू 12 असेल ते सगळ्या व्हॅल्यू 0 होणार आहे. बरोबर, या सगळ्या व्हॅल्यू 0 होणार आहे. त्यामुळे आपण एमची व्हॅल्यू 12 कन्सिडर करू शकत नाही. त्यामुळे m cannot be equal to 0 since all coefficients will be 0. If m equal to 12 then all coefficient will be 0 and therefore m ची व्हॅल्यू काय असणार, m is equal to 14. m ची व्हॅल्यू 14 आपण लगेच व्हेरीफाय करू शकतो. 14 minus 12 2x स्क्वेअर इक्वेशन काय असणार, 2x स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4x प्लस 2 इज इक्वल टू 0. सो x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. जर मी 2 ने इथे डिवाइड केलं, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 म्हणजे हे कसलं एक्सपान्शन आहे, x प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 0. x प्लस 1 स्क्वेअर इक्वल टू 0 म्हणजे रूट्स काय मिळणार आहे आपल्याला,
एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0, एक्स इक्वल टू -1, एक्स इक्वल टू -1. याचा अर्थ काय, आपल्याला मिळतं इक्वल रूट आणि रिअल रूट. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. Question is, the sum of two roots of quadratic equation is 5 and sum of their cubes is 35. Find the equation. The sum of two roots of quadratic equation. Quadratic equation चे दोन रूट आहे, त्याची सम आहे 5 आणि त्याच्या क्यूबची जर सम केली ती सम आहे 35. तर आपल्याला ते इक्वेशन फाइंड करायचं आहे. क्वेश्चन समजलं. आपण काय करू, सगळ्यात आधी रूट्स कन्सिडर करूया. कन्सिडर टू रूट्स of given quadratic equation are alpha and beta. What is given? Sum of two roots of a quadratic equation is 5. Sum of roots is 5 and sum of their cubes. Sum of their cubes म्हणजे याचा क्यूब आणि याचा क्यूब, ही सम आहे 35. तर आपल्याला फाइंड करायचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे, या दोन कंडिशनचा यूज इथे करावं लागणार. इक्वेशन आपण कसं फाइंड करू शकतो, एक तर आपण अल्फा बीटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो इंडिव्हिज्युअल आणि त्यानंतर ती इक्वेशनमध्ये आपण पुट करू शकतो, किंवा आपण इक्वेशन फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करू शकतो, हे रिलेशन यूज करू शकतो. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. ऑलरेडी सम ऑफ रूट्स आपल्याला दिलेले आहे, अल्फा इंटू बीटा. प्रॉडक्ट आपल्याला माहिती नाही, प्रॉडक्ट फाइंड करण्यासाठी आपण ह्या दोन कंडिशन्स यूज करणार. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब म्हणजे काय, ए क्यूब प्लस बी क्यूब. हा फॉर्म्युला आपण याच्या आधी 2 वेळेस बघितला या चॅप्टरमध्ये. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी क्यूब मायनस 3ab इनसाइड ब्रॅकेट ए प्लस बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. याला आपण अल्फा बीटाच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. राईट, दिलेल्या व्हॅल्यूज आपण यामध्ये पुट केल्या. देअरफॉर 35 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू 5. देअरफॉर 35 इज इक्वल टू 5 क्यूब 25 इंटू 5 125 मायनस 15 अल्फा बीटा. देअरफॉर 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 125 मायनस 35. हा डिफरन्स असणार आहे 90. सो अल्फा 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 90. अल्फा बीटा इज इक्वल टू 90 अपॉन 15. सो इथे व्हॅल्यू असणार आहे 6. अल्फा बीटाची व्हॅल्यू आली 6. आपल्याला हीच व्हॅल्यू पाहिजे होती, त्यामुळे आता आपण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारलेलं आहे, रूट्स नाही विचारलेले. त्यामुळे आपण लिहिणार सिन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स इज एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस product of roots that is equal to 0. Therefore x square minus sum of roots into x plus product of roots is equal to 0. Therefore x square minus sum of roots 5 plus product of roots 6 is equal to 0. Therefore x square minus 5x plus 6 is equal to 0. हे झालं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण लगेच व्हेरीफाय करूया. x square minus 5x plus 6 is equal to 0. याचे फॅक्टर्स काय असणार आहे बघा. असे दोन नंबर ज्याचा प्रॉडक्ट आहे 6 आणि सम आहे -5, बरोबर. तर ते नंबर्स असतील -3 -2. याचा तर रूट्स काय असतील +3 आणि +2. हे दोन रूट्स असणार आहेत. रूट्सची सम झाली 5, राईट. आणि त्यानंतर सम ऑफ देअर क्यूब्स 3 क्यूब 27 आणि 2 क्यूब 8 35. क्यूबची समसुद्धा मिळाली आहे 35.